हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. जे काही स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत, जे काही बिझनेसेस आहेत, अ, त्यांच्यापर्यंत मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे. कारण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत, ते बरेचसे व्यावसायिक आणि व्यवसाय आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये हे वापरत असतात. मेनी ऑफ द थिंग्स दॅट वी आर डिस्कसिंग लोक त्यांच्या बिझनेसमध्ये वापरत असतात. तर म्हणूनच त्याच्या मागची थिअरी किंवा त्याच्या मागचा थॉट प्रोसेस किंवा ती संकल्पना नेमकी काय आहे, हे विशेषतः छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे म्हणून मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. तुम्हाला आजपर्यंतचे जे काही व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत ते आवडले असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची त्याचा अलर्ट येईल तुम्हाला. आज आपण बोलणार आहोत. आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हासचे वेगवेगळे जे ब्लॉक्स आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ते डिस्कस करतोय. मागच्या वेळेला आपण की रिसोर्सेस म्हणजे माझा व्यवसाय करण्यासाठी मला कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या गोष्टींची म्हणजे व्हॉट आर द रिसोर्सेस, इन्ग्रेडियंट्स, रॉ मटेरियल्स विदाउट विच आय कॅनॉट डू माय बिझनेस. त्याच्याविषयी आपण मागच्या सोमवारी बोललो होतो. आज आपण ते रिसोर्सेस घेऊन मी त्याचं नेमकं काय करणार, कसं करणार, ते काय, कशा प्रकारे करावं लागतं, म्हणजेच ऍक्टिव्हिटीज काय कराव्या लागतात, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राईट. तर सगळ्यात पहिलं समजून घेऊया की ही ऍक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय. आता प्लीज अंडरस्टँड, each and every business, right? या स्लाइडवर येण्या अगोदर प्लीज अंडरस्टँड, each and every business has a certain number of activities. आणि प्रत्येक गोष्टीची किंवा कुठल्याही बिझनेसची ऍक्टिव्हिटीज मध्ये फोड करणं खूप गरजेचं आहे. वन ऑफ द कन्सेप्ट दॅट स्ट्रॅटेजी युजेस इज व्हॅल्यू चेन अनालिसिस. आपण व्हॅल्यू चेन वरती पण नंतर बोलू. आज फक्त आपण जस्ट बिझनेस मध्ये जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचाच व्हॅल्यू चेनच्या हिशोबाने आपण विचार नाही करणार आहोत. बट व्हॉट आर द ऍक्टिव्हिटीज दॅट आय नीड टू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट माय बिझनेस. म्हणजे एक जस्ट एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, इंटिरियर डेकोरेटर. तर इंटिरियर डेकोरेटर वाला फर्स्ट ही विल अंडरस्टँड तुमचा जो काही ब्रीफ आहे, ती झाली त्याची एक ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर तुमच्या घराची किंवा तुमच्या जागेची मेजरमेंट्स घेईल, ती दुसरी की ऍक्टिव्हिटी झाली. त्या हिशोबाने तो त्याचे ड्रॉइंग्स बनवेल, ही तिसरी ऍक्टिव्हिटी झाली. त्या ड्रॉइंग्सची नंतर तो त्यांचा अप्रुव्हल घेईल, ती चौथी ऍक्टिव्हिटी झाली. राईट. आणि मग त्याच्यावरती प्रत्यक्ष कामकाज चालू होईल. सो दीज आर द की ऍक्टिव्हिटीज फॉर अन इंटिरियर डेकोरेटर. तसंच आर्किटेक्टसाठी विल बी प्रॉबेबली तुमची जागा बघून त्या जागेत उत्तम उत्तम तुम्हाला ऑफिस किंवा बंगलो किंवा घर किंवा बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन, त्याचा आउटलुक, ते डिझाईन कसं असलं पाहिजे, ते तो डिझायनिंग अँड द ब्लू प्रिंट बिकम्स द की ऍक्टिव्हिटी फॉर द आर्किटेक्ट. राईट. प्रत्येक व्यवसायाचं असं जर आपण बघितलं तर आर्किटेक्ट, तुम्ही चित्रपटाविषयी बोलणार तर स्टोरी, त्याचे संवाद, त्याचं प्रोडक्शन, त्याचं ऍक्च्युअल पिक्चरायझेशन, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एका सिनेमा बनवण्यासाठी महत्वाच्या असतात. राईट. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस, की माझा व्यवसाय करताना मला कुठल्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि त्यांच्यातून नक्की काय अभिप्रेत आहे. राईट. सो दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस. द फर्स्ट थिंग दॅट इज देअर इज की मला जो माझा व्हॅल्यू प्रपोजिशन आहे, राईट, तो जर डिलिव्हर करायचा असेल तर व्हॉट आर द की ऍक्टिव्हिटीज दॅट आय नीड, और इफ आय वॉन्ट टू मेक माय बिझनेस मॉडेल वर्क, व्हॉट आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट माय ऑर्गनायझेशन और माय बिझनेस और माय कंपनी नीड्स टू परफॉर्म. राईट. आणि हे सक्सेसफुली केलं पाहिजे. जसं टोयोटा इज नॉट ओनली अबाउट द डिझाईन ऑफ द कार, इट इज ऑल्सो अबाउट द सक्सेसफुल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दॅट कार. दोन्ही महत्वाचे आहेत. डिझाईन पण महत्वाची आहे, मॅन्युफॅक्चरिंग पण महत्वाचं आहे. अरे दॅट बिकम्स देअर की ऍक्टिव्हिटी. का तर क्वालिटी, टोयोटा इज अ ट्रस्टेड नेम इन क्वालिटी. त्यांचं व्हॅल्यू प्रपोजिशन आहे तो त्याच्याद्वारे डिलिव्हर केला जातो आपल्याला. राईट. ही क्रिएशन प्रोसेस आहे. ऍक्टिव्हिटीज जे काही कुठलाही बिझनेस करतो ती व्हॅल्यू क्रिएशन प्रोसेस आहे. आपण ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्याद्वारे आपण कस्टमरला व्हॅल्यू देत असतो.
त्याला पोहोचवत असतो. राईट. सो जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, आर दे हेल्पिंग मी अचीव्ह माय व्हॅल्यू प्रपोजिशन, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण त्याच्या पुढे थोडस बोलू त्याच्यावरती. राईट. बट सिम्पली पुट, अशा कुठल्या 4 गोष्टी आहेत किंवा 5 गोष्टी आहेत ज्या मी नाही केल्या तर माझा व्यवसाय बंद पडेल. आपण रिसोर्सेस मध्ये आपण जेव्हा बोललेलो तेव्हा हाच प्रश्न आपण विचारलेला. बट व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑर रॉ मटेरियल्स दॅट आय नीड, विदाउट विच आय कॅनॉट डू माय बिझनेस. आता आपल्याकडे जर रॉ मटेरियल इन्ग्रेडियंट्स आलेले आहेत, then we ask the question is what is it that I need to do with these raw materials and ingredients. त्याच्यावर मला कुठली प्रक्रिया किंवा कुठलं प्रोसेस किंवा कुठलं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. राईट. आपण इनपुट घेतो आणि ते आउटपुट मध्ये कन्वर्ट करतो. व्हॉट आर द सिस्टम्स अँड प्रोसेसेस दॅट आय नीड टू अप्लाय सो दॅट मी ते रॉ मटेरियल्स एक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये कन्वर्ट करू शकेल. राईट. कशासाठी? तर मला माझ्या कस्टमरला व्हॅल्यू द्यायची, त्याने माझ्याकडे यावं. मग ती त्याला डिलिव्हर करताना मला कुठल्या चॅनल्स किंवा कुठल्या माध्यमातून त्याच्यापर्यंत, दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी अ की ऍक्टिव्हिटी फॉर मी. राईट. दोज आर द थिंग्स दॅट आर देर. राईट. फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपर, तो सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय ही त्याची की ऍक्टिव्हिटी झाली. किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो, मॅन्युफॅक्चरिंग विल बी अ की ऍक्टिव्हिटी ऑन ऑल्सो द सप्लाय चेन मॅनेजमेंट. कारण रॉ मटेरियल वेळेवर येणं आणि रॉ मटेरियल्स वेळेवर, सॉरी, फिनिश्ड गुड्स आणि प्रोडक्ट्स, सॉरी, फिनिश गुड्स आणि प्रोडक्ट्स जे काय आहेत ते कस्टमर पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. सो दॅट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी फॉर द बिझनेस. राईट. आता आपण काही महत्वाचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. Right? आपला जो काही व्हॅल्यू प्रपोजिशन आहे त्याच्यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत. आता इथे मी डेलचं एक्झाम्पल देतो. डेल ऍट वन पॉइंट ऑफ टाइम वॉज डायरेक्ट टू कस्टमर. म्हणजे डेलने जी काही मधली जी काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत, रिटेलर्स आहेत, त्यांना हे करून डायरेक्ट कस्टमरला सांगितलं तुम्ही आमच्याकडे ऑर्डर करा, ऑर्डर प्लेस करा. सो द डिस्ट्रीब्युशन चॅनल त्यांनी त्यांचा कट करून टाकला. इट विल गो डायरेक्टली टू द कस्टमर आणि तो छोटा केला डिस्ट्रीब्युशन चॅनल. राईट. दे फोकस्ड ऑन बिल्डिंग रिलेशनशिप विथ द कस्टमर. दॅट ऑल्सो बिकेम अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. आणि याच्याद्वारे त्यांनी रेव्हेन्यू जनरेशन, ऍट वन पॉइंट ऑफ टाइम डेल वॉज द नंबर 1 डेस्कटॉप अँड लॅपटॉप कंपनी इन द वर्ल्ड. राईट. इट वॉज डुईंग फॅन्टॅस्टिक. तर त्याच्यानंतर बरेचसे चेंजेस झाले. राईट. बट दॅट वॉज द की ऍक्टिव्हिटी फॉर डेल. बोस जे आपण बोलतो, बोसचे जे साऊंड सिस्टम आहे, बोस साऊंड सिस्टम, दे हॅव फॅन्टॅस्टिक स्पीकर्स. राईट. त्यांचं व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा त्यांच्यासाठी की ऍक्टिव्हिटी काय आहे? डिझायनिंग द स्पीकर्स अँड क्वालिटी साऊंड सिस्टम आउटपुट ना. क्वालिटी साऊंड आउटपुट हे त्यांचे 2 की ऍक्टिव्हिटीज आहेत. पण त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते करतात. Then they will focus on how they are going to reach the customers, right? How they are going to build relationship with the customers. So what are the key activities that we are required to do? Again same question, जर ह्या ऍक्टिव्हिटीज मी नाही केल्या, जसं आता इफ यू से बोस डज नॉट डिझाइन द स्पीकर्स, देन बोस इज गॉन. बोसकडे काहीच नाहीये मग दुसरं. राईट. their ability to design that sound or that sound experience rather, right? That is what makes Bose a unique name. सो ऍपलसाठी त्यांची डिझाईन ही की ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही कुठलंही ऍपलचं प्रोडक्ट घ्या, यू लुक ॲट द डिझाईन, इट इज वेल थॉट आउट, वेल डिझाईन, पकडायला दिसायला सोफिस्टिकेटेड, एक पॉलिश्ड फिनिश असतो त्यांना. राईट. सो डिझाईन इज अ व्हेरी स्ट्रॉंग केपेबिलिटी ऑफ ऍपल. मार्केटिंग इज अ व्हेरी की ऍक्टिव्हिटी वेअर ऍपल इज रिअली व्हेरी गुड. राईट. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, अगेन अ स्ट्रेंथ ऑफ ऍपल. दीज आर ऑल की ऍक्टिव्हिटीज दॅट आर देअर. ते हे ऍक्टिव्हिटीज त्यांचा व्हॅल्यू प्रपोजिशन डिलिव्हर करण्यासाठी वापरतात. राईट. सो आस्क की माझं व्हॅल्यू प्रपोजिशन हे करण्यासाठी माझ्यासाठी डिस्ट्रीब्युशन चॅनल महत्वाचे आहेत का? फ्लिपकार्टसाठी डिस्ट्रीब्युशन चॅनल विल बी इम्पॉर्टंट. अ हॉटेल, रिलेशनशिप विथ द कस्टमर्स विल बी इम्पॉर्टंट. फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स किंवा बँक्स, रेव्हेन्यू स्ट्रीम्स किंवा बिझनेसेससाठी रेव्हेन्यू स्ट्रीम्स महत्वाचे आहेत. राईट. प्रत्येकासाठी वेगवेगळे. यू गो ऍज पर द इंडस्ट्री, the key activities will change and
डिफर. आता नॉर्मली जेव्हा आपण बघतो ऍक्टिव्हिटीज कडे, बिझनेस मॉडेल सेज दॅट there are three areas into which you can divide the activities. First is production. म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट्स बनवतो, सर मॅन्युफॅक्चर करतो, व्हॉट एव्हर इज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, द डिझायनिंग, द मेकिंग अँड डिलिव्हरिंग द प्रोडक्ट, राईट, ते प्रोडक्शन मध्ये होतं. मग आपले लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन, सोप्स, टॉयलेटरीज वगैरे, परफ्युम्स, राईट, ऑल दीज आर मॅन्युफॅक्चर्ड आयटम्स दॅट आर देअर, ते प्रोडक्शन मध्ये. तर असे सगळे जे बिझनेस जिथे मॅन्युफॅक्चरिंग येतं किंवा डिझायनिंग ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस येतं, राईट, where you need the machine, right? All those will be categorized under production. So that's the first thing. Second is problem solving. We have a lot of consultants, legal law professionals आहेत, consultants आहेत, graphic designers आहेत, web designers आहेत. अ, हे सगळे लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. लॉयर्स, डॉक्टर्स, दे विल ऑल कम इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम असतं, and they help people with the solution or identify the problems or challenges that will they will be experiencing, आणि मग ते कसे टॅकल करायचे, त्यांना कसं सामोरं जायचं, त्याच्याबद्दल जे सांगतात, राईट, ते गाईड करतात. इट इज प्रॉब्लेम सॉल्विंग. any consulting firm, one of the biggest consulting firms that we know is McKinsey, Deloitte, KPMG, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्विंग वरती भर देतात. त्यांचं फोकस इज अराउंड प्रॉब्लेम सॉल्विंग, राईट. इवन डॉक्टर्स, पेशंट, लॉयर्स, ग्राफिक डिझायनर्स वगैरे, ते हेल्प यू. तुमचं प्रॉब्लेम किंवा तुमची काय अडचण आहे, त्यानुसार ते तुम्हाला सल्ला देत असतात पुढे कसं जायचं. सो दॅट इज देअर की ऍक्टिव्हिटी. तो प्रोडक्शन, प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि तिसरी महत्वाची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे प्लॅटफॉर्म किंवा नेटवर्क. आज घडीला जर आपण बघाल, राईट, अ लॉट ऑफ businesses are into platform or network activities. Amazon, Flipkart, Tinder, Airbnb, ओला, उबर, हे सगळे प्लॅटफॉर्म बेस्ड मॉडेल्स वरती काम करतायत, राईट, वेअर यू हॅव अ मार्केट प्लेस लाईक मॉडेल, or they have a platform where people come, they set up their this shops, right? Mini shop, a shop in shop like a concept. ते त्यांचा बिझनेस करतात and they pay a commission charge to these websites. That is how these websites are working. या प्लॅटफॉर्म वरती बरंच जे काही आहे, राईट, एक स्केल, एक रीच, या सगळ्या गोष्टी हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. बरंच खर्च आपला वाचतो, right? If you see, Amazon, in fact, has very smartly started co-branding activities. बरेचसे प्रोडक्ट्सचे जर तुम्ही आजकाल ऍड बघत असाल, तर प्लीज सी ऑन द लेफ्ट हँड साइड, यू विल सी अवेलेबल ऑन Amazon फॉर पार्टनर, ऑनलाईन पार्टनर Amazon, असं एक छोटस हे करून Amazonचा लोगो असतो, राईट. दॅट इज द काइंड ऑफ इम्पॅक्ट Amazon इज हॅव्हिंग फॉर बिझनेसेस. प्लॅटफॉर्म वरती बरेचसे लोक येऊन बिझनेस करू शकतात. आणि प्लॅटफॉर्मची स्ट्रेंथ आहे, जेवढे जास्त लोक तेवढी त्याची स्ट्रेंथ, त्याची व्याप्ती वाढत जाते. सो दॅट इज द बिग बिझनेस फॉर Amazon, राईट. त्याच्यानंतर क्लायंट बरोबर रिलेशनशिप बिल्ड करणं, त्यांची मार्केटिंग करणं, हे सगळं Amazon पण करतं आणि ते स्वतः बिझनेसेस पण करतात. इट वर्क्स टू वेज फॉर दोज थिंग दॅट इज दॅट. तर हे झाले तीन प्रकारच्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटी. हिअर आय वुड लाईक यू टू आस्क युअर सेल्फ, व्हॉट इज द की ऍक्टिव्हिटी. तुम्ही प्रोडक्शन मध्ये आहात, तुम्ही कन्सल्टिंग किंवा सॉरी प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये आहात, किंवा तुम्ही प्लॅटफॉर्म नेटवर्क उभा करतायत, विच ऑफ दिस थ्री ऍक्टिव्हिटीज इज क्लोज टू द बिझनेस दॅट यू आर डुईंग. कारण ते महत्वाचं आहे. त्यानुसार आपला अप्रोच असायला पाहिजे. वी नीड टू कॉन्स्टंटली कीप ऑन चेकिंग अँड इव्हॅल्युएटिंग how we are going to do and perform in this businesses, right? आता एक की ऍक्टिव्हिटीज साठी येताना, राईट, आय यू जस्ट टेक सम टाइम ऑफ, गेट अ पेन अँड अ पेपर अँड राईट. तुम्ही तुमचा बिझनेस करताना तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन जे आहे, ते तुम्ही कस्टमरला जी व्हॅल्यू देता,
तुम्ही जो त्याला एक्सपिरियन्स देता, तुम्ही त्याच्यासाठी जे काही करता, राईट, ते करण्यासाठी तुम्हाला कुठल्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म कराव्या लागतात, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजची एक लिस्ट करा. Prepare a list of all the activities that you do in order to deliver a better experience or value to your customer, right? Please write, if you can write the activities in a sequence, it is much more better ना. म्हणजे लोक कधी कधी मी बऱ्याच वेळा लोकांना बघतो की तुम्ही नेमकं काय करता असं जेव्हा सांगितलं तर दे विल रॅन्डमली पुट एनी स्टेप एनिवेअर. नाही ते आम्ही नंतर मग बघतो मग असं करतो नाही. सी वेन यू से की ऍक्टिव्हिटीज फॉर युअर बिझनेस, राईट, त्याचा फ्लो, आपल्या बिझनेसचा फ्लो म्हणजे कस्टमरने माझ्याकडे इन्क्वायरी आल्यापासून ते मी त्याला डिलिव्हरी किंवा आफ्टर सेल सर्व्हिस जर मी देत असेल, जसं सम ऑफ द कंपनीज डू, तर ती क्वेरी क्लोज करेपर्यंत व्हॉट इज द सायकल ही मला स्टेप बाय स्टेप मांडता आली पाहिजे. Otherwise, it becomes very difficult for you to understand which is a key activity for you, right? So please, तुम्ही जेव्हा हे ऍक्टिव्हिटीज लिहाल किंवा जस्ट लिस्ट देम and write it. First list, then second step you do is write them in a sequential manner. कस्टमरची इन्क्वायरी येण्यापासून ते क्लोज होईपर्यंत write it in a sequential manner. Then you come to the third step, which is rank them in order of importance. Rank them in order of importance, one being the lowest and 10 being the most important. म्हणजे एखादं क्रिटिकल आहे तुमच्यासाठी, राईट, लाईक इफ यू आर टॉकिंग अबाउट वेबसाईट्स, वेबसाईटसाठी इंटरनेट असणं किंवा त्याची, सॉरी, online hosting, right, is important. It is critical. That is 10. Otherwise, you cannot do anything with the website. So that hosting service becomes 10, right? नंबर ऑफ पेजेस किती असतील काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये. तुमचा बिझनेस छोटा असेल तर कदाचित 4 बिझनेस पेजेस मध्ये पण होऊन जाईल, राईट. दॅट इज नॉट अ मेजर डिफरन्शिएटर. मग कदाचित तुम्ही तिकडे त्याला 6 or 7 किंवा 5 देऊ शकता, राईट. That is there. So design very important because when people come, so maybe 8 or 9 or a 10, right? So you should be able to rank in order of importance. आता इथे रँकिंग करताना एक महत्वाची गोष्ट, सगळ्याच गोष्टी 10च्या स्केलवर नाही असू शकत ना. नॉट एव्हरी ऍक्टिव्हिटी इन युअर बिझनेस विल बी अ 10 आउट ऑफ 10. यू हॅव टू अंडरस्टँड. आणि जर प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक ऍक्टिव्हिटीला जर तुम्ही 10 आउट ऑफ 10 देत असाल तर देन यू आयदर, आय एम सॉरी टू से, तुम्हाला तुमचा बिझनेस समजलेला नाहीये किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीये, राईट. सो यू नीड टू बी एबल टू आयडेंटिफाय विच आर द की ऍक्टिव्हिटीज फॉर युअर बिझनेस. कारण याच्या बेसिसवरती आपण आपले पुढचे जे प्रश्न आहेत ते विचारणार आहोत, राईट. मी जी काही रँकिंग केलेली आहे, जी 1 to 10 जी काही मी रँकिंग केलेली आहे सिक्वेन्शियली अरेंज केल्यानंतर, व्हॉट इज द जस्टिफिकेशन. माझं जस्टिफिकेशन काय आहे, माझ्याकडे अशी काय कारण आहेत की मी सांगतो नाही हा महत्वाचा आहे. हे जर मी नाही केलं, राईट, then what happens? That's the second question. What if I don't perform, what difference does it make to my business? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या दोन प्रश्नांची उत्तरं जर जुळत नसतील, अगेन यू आर नॉट लुकिंग ॲट युअर बिझनेस ऍक्टिव्हिटीज फ्रॉम अ रिअली बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. तुमचं व्हॅल्यू प्रोपोजिशन मध्ये इम्पॅक्ट येणार तुम्हाला काही ना काही, कुठे ना कुठेतरी अडचण. सो प्लीज हॅव स्ट्रॉंग जस्टिफिकेशन अँड गो टू समबडी हुम अँड यू टेल हिम की माझ्या बिझनेससाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याला समजवून देण्याचा प्रयत्न करा, राईट. If he disagrees, try to make him understand. And if he has some strong points की तुम्ही का बरोबर करत नाहीयेत कन्सिडर, then you go back again and ask yourself की माझं कुठे चुकलं, मी बरोबर केलं आहे का, राईट. समटाइम्स वी discard something which is important for our business, which probably a outsider may be able to tell us. It's good to take a opinion. You may or you may not agree with them, but good to have a opinion or a different perspective, right? दुसरा प्रश्न जो आहे, व्हॉट हॅपन्स इफ यू डोंट परफॉर्म एनी ऑफ द ऍक्टिव्हिटीज. एस्पेशली ज्या ऍक्टिव्हिटीला तुम्ही 10 दिलेले आहे, ती ऍक्टिव्हिटी जर तुम्ही नाही केले,
केली तर what will be the outcome? If your answer is I will have to put a lock to my business, then it is a key. आणि जर तुमच्या बिझनेसला जर टाळा लागत नसेल, then again your ranking is wrong. You need to think and question each and every activity that you are doing. मग आता याच्यामधली जी एकदम कमी स्कोर वाली ऍक्टिव्हिटी आहे, जिला प्रॉब्लेम तुम्ही 1 दिलेला आहे किंवा 2 दिलेला आहे, ती ऍक्टिव्हिटी जर तुम्ही काढली किंवा रिप्लेस केली किंवा ती स्किप केली, तुमच्या बिझनेसच्या डिलिव्हरीमध्ये तुम्ही जी काही क्वालिटी किंवा जी काही सर्व्हिस देता कस्टमरला, will it make any difference? Will it make any difference? If it makes any difference, then probably again it is a key activity. मग तुम्ही तिला 1 का दिलाय हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. एक गमतीची गोष्ट, असं नथिंग अगेन्स्ट द एज्युकेशन बोर्ड ॲज सच, पण हा खूप वादातीत प्रश्न होता. कोविड काळात ना मुलांना शिक्षणाचा भर जास्त पडेल म्हणून असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की 25% सिलेबस कमी करा. राईट? ते नसलं तरी चालेल. आता प्रश्न असा आला आणि खूप महत्वाचा प्रश्न होता, गमतीशीर प्रश्न सुद्धा होता, की 25% इफ यू रिमूव्ह, व्हिच 25% आर यू गोइंग टू रिमूव्ह? कारण दोन्हीकडून प्रश्न होते. जर 25% काढायचं झालं आणि त्याच्याने जर काही फरक पडत नसेल, मग ते तुम्ही शिकवत का होता? दॅट वॉज द क्वेश्चन. अँड इट इज, इफ इट इज इम्पॉर्टंट, देन व्हाय आर यू रिमूव्हिंग इट? राईट? हा प्रश्न आपल्याला आपल्या बिझनेसचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ना, जर ते महत्वाचं आहे, तर मला कमी का करावं लागतंय? आणि जर महत्वाचं नाही आहे, तर मी का करत होतो? हा प्रश्न विचारून जेव्हा जी उत्तरं येतात ना आपल्याकडे, देन वी आर अंडरस्टँडिंग और ट्रायंग टू अंडरस्टँड द की ऍक्टिव्हिटीज फॉर आवर बिझनेस. ओके. आता हे प्रश्न विचारायचे आहेत अँड देन द नेक्स्ट स्टेप इज असेस. राईट? असेस. तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करतायत, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटीज यू आर डुईंग, आर यू डुईंग इट आणि प्लीज बी ऑनेस्ट, बी ऑनेस्ट. कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हो आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तर प्रॉबेबली यू विल नेव्हर नो वेअर यू आर रॉंग. राईट? सो check and back it up with data. We efficiently or inefficiently execute our activities, key activities. मग तुमच्याकडे डेटा आहे का? मी बरोबर करतोय, खूप प्रभावीरित्या माझी ऍक्टिव्हिटीज करतो आहे, हे सांगण्यासाठी तुमच्याकडे डेटा आहे. तुम्ही तो कॅप्चर केलेला आहे की माझी ऍक्टिव्हिटीज खूप चुकीच्या पद्धतीने आय हॅव टू डू रिपिटेटिव्ह वर्क, रिवर्क करावं लागतंय, वेस्टेज खूप होत आहे. या सगळ्या गोष्टी इंडिकेटर्स आहेत की तुमची ऍक्टिव्हिटी तुम्ही बरोबर नाही करत. प्लीज आस्क युअर सेल्फ वेदर यू आर डुईंग इट एफिशियंटली ऑर इनएफिशियंटली. दुसरी महत्वाची गोष्ट आहे इज, आर युअर ऍक्टिव्हिटीज डिफिकल्ट ऑर इझी टू कॉपी? राईट? कार कशा बनवतात हे सगळं दुनियाला माहिती आहे. बट कॅन एनीबडी create or build another brand like a Rolls Royce or even for that matter Maruti? Maruti जगातली एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह मास प्रोड्युस्ड कार आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बीट मारुती वेन इट कम्स टू मास मार्केट कार्स. कारमध्ये काय जातं, इंजन जातं, काय जातं ते सगळ्यांना माहिती आहे. बट व्हॉट मारुती इज डुईंग, इज इट इझी फॉर अदर्स टू कॉपी? राईट? तुम्ही जे काही करताय ते किती सोपं किंवा कठीण आहे दुसऱ्या लोकांना तसंच्या तसं करणं किंवा सेम एक्सपिरियन्स किंवा सेम क्वालिटी देणं? दॅट इज द क्वेश्चन दॅट यू शुड बी आस्किंग. तुमची कामाची जी पद्धत आहे, एक्झिक्युशन करता, त्याची क्वालिटी कशी आहे? हाय आहे, लो आहे? तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिलेल्या ठराविक वेळेत करता, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो, या सगळ्या गोष्टी आणि ते करत असताना क्वालिटी सफर होत नाही, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. राईट? एक्झिक्युशन क्वालिटी. रिलायन्स इंडस्ट्रीज, मुकेश अंबानीचा जो ग्रुप आहे, राईट? अनिल अंबानी विषयी आता हल्ली कोण बोलत नाही अनफॉर्च्युनेटली. बट रिलायन्स इंडस्ट्री इज नोन फॉर इट्स एक्झिक्युशन केपेबिलिटीज. त्यांना कुठलंही काम देत, दे विल एक्झिक्यूट इट विदिन बजेट, विदिन टाइमलाइन्स. दॅट इज व्हॉट रिलायन्स इज नोन फॉर. राईट? सो थिंक अबाउट इट. राईट? इन हाऊस वर्सेस आउटसोर्स हे सगळ्याच बिझनेसला लागू पडेल असं नाहीये. पण काही गोष्टी ज्या तुमच्या अवक्यात नाहीयेत, तुम्हाला खर्चिक पडतायत,
try and outsource those. Think about it. Not necessary that you have to outsource. If you are finding everything good, right? It's okay. आपण अगोदर प्रश्न विचारला, राईट? व्हॉट इज द कॉस्ट ऑफ डुईंग द ऍक्टिव्हिटीज? तो विचारा. जर परवडण्यासारखं असेल, यू कॅन डू इट, राईट? भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, व्हॉट की ऍक्टिव्हिटीज माइट बी डिस्रप्टेड. इथे मला चॅट जीपीटीचं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उदाहरण द्यावं असं वाटेल, की इफ यू लुक ॲट सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स, मोस्ट ऑफ द बेसिक स्टँडर्ड कोडिंग आता हल्ली चॅट जीपीटी मध्ये प्रॉम्प्ट टाकून यू कॅन जस्ट कॉपी पेस्ट, तो कोड लिहायची गरज लागलेली नाहीये, राईट? इट इज जस्ट देअर. सो लाईकवाईज माझ्या बिझनेसमध्ये अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या पुढे चालून कदाचित टेक्नॉलॉजीमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जसं बँकिंगमध्ये कॅशियर, राईट? कॅशियरच्या जागेवर आता एटीएम मशीन झालेले आहेत. माय की ऍक्टिव्हिटी हॅज बीन डिसरप्टेड. कोविडमध्ये बरेचसे ऑनलाईन क्लासेस चालू झाले किंवा ऑनलाईन सेशन चालू झाले. मग विच की ऍक्टिव्हिटीज माइट बी डिसरप्टेड, हा आपण आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने विचार करणं खूप महत्वाचं आहे, की मी आज जे काही करतोय ह्या गोष्टी माझ्या व्यवसायात, फॉरगेट एनिवेअर एल्स, माझ्या व्यवसायात 5 किंवा 10 वर्षानंतर अशाच राहणार आहेत की त्याच्यामध्ये काही बदल होणार. आणि जर बदल होणार असेल तर तो कुठला? देन मी ऍज अ बिझनेस, राईट? मी ऍज अ बिझनेस, माझी ती तयारी आहे का? देन अगेन, इज द क्वालिटी ऑफ आवर ऍक्टिव्हिटीज थ्रेटन्ड इन एनी वे? स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर किंवा टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट आल्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये काय इम्पॅक्ट पडणार आहे? आणि माझा जो बिझनेस चाललेला आहे तो कोण घेऊन जाऊ शकतं का? आपल्याकडे ब्लॅकबेरी आणि नोकिया सारखी उदाहरणं आहेत, जे जगातले सर्वोत्तम कंपन्याज होत्या, राईट? देवर ऍट द टॉप ऑफ देअर गेम. म्हणजे मेसेजिंग वगैरे किंवा सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी ब्लॅकबेरी वॉज वेल नोन. पण आज ब्लॅकबेरी कुठेच नाहीये. ईज ऑफ यूज, डिझाईन, एक सोफेस्टिकेशन, नोकिया वॉज नोन फॉर ऑल दिस थिंग्स, राईट? आज नोकिया कुठे आहे? सो इज माय ऍक्टिव्हिटी threatened in any way, right? Can we standardize some activities? Again, not for all businesses, but to what extent can you standardize? जगातले जे काही मोठे मोठे बिझनेसेस झालेले आहेत त्यांनी बऱ्याचशा आपल्या गोष्टी शक्य त्या प्रमाणात स्टँडर्डाइज केलेल्या आहेत. वाय? बिकॉज वेन यू स्टँडर्डाइज, स्केलेबिलिटी बिकम्स इझी. तुम्हाला काही जास्त करावं लागत, सेम थिंग दॅट इज देअर यू कॅन टेक इट अक्रॉस मल्टिपल प्लॅटफॉर्म, मल्टिपल लोकेशन्स. इवन इफ द ऍक्टिव्हिटीज आर स्टँडर्डाइज, ऑटोमेशन ऑल्सो बिकम्स इझी, राईट? तर तुमच्या बिझनेस मधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्टँडर्डाइज करता येतील? प्लीज थिंक अबाउट इट. अगेन, गो बॅक टू एटीएम्स. एटीएम्स का चालू झाले? कारण माझ्या अकाउंट मधून कॅश डेबिट करायची आहे किंवा मी जर इफ आय एम डिपॉझिटिंग मनी क्रेडिट करायची, या दोन गोष्टी ते स्टँडर्ड आहेत. अँड आय हॅव टू चेक द अकाउंट बॅलन्स. तीन गोष्टींची सांगड घातली, देर इज नथिंग दॅट इज देअर, राईट? सो व्हॉट ऍक्टिव्हिटीज इन माय बिझनेस कॅन आय स्टँडर्डाइज? हे करत असताना टेक्नॉलॉजीची हेल्प चालेल का मला? कॅन आय अडॉप्ट टेक्नॉलॉजी इन माय बिझनेस, राईट? अँड टुडे मी नेहमी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, टेक्नॉलॉजी इज अ एनेबलर. टेक्नॉलॉजी आपला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करते, आपला बिझनेस स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करते. तर टेक्नॉलॉजीची मदत घेणं खूप गरजेचं आहे. घाबरायचं नाहीये टेक्नॉलॉजीला, राईट? बट टेक्नॉलॉजी इज नॉट आवर बिझनेस. प्लीज अंडरस्टँड दॅट. टेक्नॉलॉजी इज नॉट आवर बिझनेस. टेक्नॉलॉजी इज अ एनेबलर फॉर बिझनेस. आणि जिथे जिथे कुठे कुठे शक्य होईल टेक्नॉलॉजी जर आपल्या बिझनेसमध्ये आणता येत असेल तर प्लीज डू दॅट. Because a lot of your activities, your cost and other things will be saved. Of course, सुरुवातीला तुम्हाला कदाचित एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम युअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट विल बी गुड फ्रॉम द टेक्नॉलॉजी. ओके. नंतर मग जे काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करतायत, आर दे स्टील रेलेव्हंट? अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज व्हॉट इज द कॉस्ट ऑफ कॅरिंग आउट दिस ऍक्टिव्हिटीज? ह्या ऍक्टिव्हिटीज जर मला करायच्या असतील, राईट, पुढे चालू ठेवायच्या असतील, तर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ कॅरिंग आउट दिस ऍक्टिव्हिटीज? आज मला किती खर्च पडतोय? दॅट इज व्हॉट आय नीड टू अंडरस्टँड. आता आपण काही एक्झाम्पल बघूया ना. जिलेट जर आपण पाहिलं असेल, राईट, जिलेटचे जे काही की ऍक्टिव्हिटीज आहेत, मार्केटिंग वरती खूप भर देतं जिलेट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट,
again, if you've seen the products from Gillette that keep coming into the market, right? Mark 3 असो, Turbo असो, Sensor XL असो, असे बरेचसे प्रोडक्ट त्यांना R&D खूप स्ट्रॉंग आहे. अँड लॉजिस्टिक्स जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिलेटचं ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स मिळत आहेत, राईट? सो that is what, and manufacturing is not, they don't manufacture their own activities, right? That's outsource. ती की पार्टनरशिप आहे त्यांची. दॅट इज अबाउट जिलेट. जी की ऍक्टिव्हिटीज आहेत मार्केटिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड लॉजिस्टिक्स. नायकी, नायकीची की ऍक्टिव्हिटी जर तुम्ही विचाराल तर नायकीची की ऍक्टिव्हिटी इज डिझायनिंग अँड मार्केटिंग. नायकी डज नॉट मॅन्युफॅक्चर द शूज. ते दुसरं कोणीतरी करतं नायकीसाठी, राईट? सेम वे एअरबीएनबी. एअरबीएनबीचं काय आहे, त्यांची की ऍक्टिव्हिटी आहे ती प्लॅटफॉर्म ना. एअरबीएनबीचा जो प्लॅटफॉर्म आहे, आपण थोड्या वेळ अगोदर बघितलं, राईट? वी स्पोक अबाउट इट की प्रोडक्शन, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड प्लॅटफॉर्म्स, राईट? सो एअरबीएनबी इज अ प्लॅटफॉर्म. तो प्लॅटफॉर्म मेंटेन करायचा, डेव्हलप करायचा, लोक कशा प्रकारे वापरतात, जे घर देतात ते रेंटवर आणि जे घेतात ते कशा प्रकारे वापरतात, म्हणजे काय अडीअडचणी आहेत, त्यांना कशा प्रकारे अजून चांगलं सुखकर किंवा एक चांगला अनुभव देता येईल, त्याच्यावरती एअरबीएनबी बराचसा काम करत असते. इनफॅक्ट यू लिसन टू द फाउंडर, सीईओ ऑफ एअरबीएनबी, ब्रायन चेस्कीची कुठलीही इंटरव्ह्यू बघितली की तो कस्टमर आणि त्यांचे जे काही जे जे स्टे प्रोव्हाइड करतात आणि स्टे घेतात, राईट? त्या दोघांविषयी तो खूप आपुलकीने बोलत असतो आणि त्यांच्यावरती ते कसं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यू विल ऑलवेज स्पीक अबाउट दॅट. आणि मग ते जिथे जिथे एंट्री घेतात, तो मार्केट कसा डेव्हलप करता येईल, तिथे काय सर्व्हिसेस काय करता येईल, तिकडचा अनुभव अधिक सुकर कसा करता येईल, याच्याकडे एअरबीएनबीचा बराचसा भर असतो, राईट? सो दॅट इज अ की ऍक्टिव्हिटी फॉर एअरबीएनबी ॲज वेल, राईट? सो त्याच्यानंतर सो दॅट्स इट फॉर टुडे. हे आहेत की ऍक्टिव्हिटीज, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अ, देणं खूप गरजेचं आहे, राईट? वी हॅव टू गिव्ह दिस आन्सर्स, सिट बॅक अँड रिफ्लेक्ट ऑन दिस थिंग्स, जेणेकरून आपल्या बिझनेसला एका नवीन उंची गाठायला खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर तुम्हाला हा एपिसोड आवडलेला असेल, वन्स अगेन आय रिक्वेस्ट यू टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू मंडे म्युझिक्स अँड स्टे अपडेटेड, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा लॉन्च होईल, यू विल गेट अ अलर्ट अँड यू कॅन follow it, check out that video.